अशी गडबड झाली का आता पुन्हा आम्हाला त्या घाटामधून, जो घाट तुम्हाला दाखवला होता दोन्ही डोंगरांच्या मधून जो वगैरे जाळी वगैरे लावलेली होती, तो पुन्हा पार करून रिटर्न आम्हाला जायचं आहे आणि आंबापाडाकडे. तर तिथूनच तोरणमाळाचा फाटा आहे. माहिती नसल्यामुळे गडबड झाली आणि रात्रीच्या वेळमुळे ना आम्हाला काहीच बेकार गडबड झाली मित्रांनो. कारण आहे ना, मित्राचा फोन, इथे नेटवर्क नाही आहे. इकडे येत असताना विशेष काळजी घ्या, नेटवर्क नाही. ह्या घाटामध्ये नेटवर्क आपल्याला बिलकुल बघायला मिळत नाही. त्या कारणास्तव आम्हाला प्रॉब्लेम झालेला. आम्ही बोकरटाकडे गावाजवळ पोहोचून गेलेलो आणि होता ना तो 5 किलोमीटरच्या अंतरावर होता. आम्ही पुढे गेलो होतो. तुम्हाला जो जाळी वगैरे लावलेली होती तो घाट रस्त्यामध्ये पुन्हा येऊन गेलेलो आहे आम्ही. आणि तर स्वागत आहे मित्रांनो चॅनलमध्ये. पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज आपण जात आहे मध्य प्रदेशमधून आहे ना महाराष्ट्रामध्ये. तर तोरणमाळ हिल स्टेशनचा जो रोड आहे, तर खेतियावरून आपण जाणार आहे. झरार आणि बोकटाकडून फाटा आहे. तर तिकडून जो घाट रस्ता वगैरे आहे ना, जलिंदरनाथ मंदिर गुफा वगैरे, तो आता अंधार होण्याची सुरुवात आहे. पण आपण तसाच प्रवास करणार आहे, आपल्याला जायचं आहे म्हणून. तर बघू पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही, मला दाखवतो मी. तर मित्रांनो आपण आहे ना खेतियामध्ये एंट्री केलेली आहे आणि मी पहिल्यांदाच त्या रूटने जाणार आहे तोरणमाळाच्या रोडला. तर बघू पुढे रस्ता कसा आहे. बोकरटा म्हणून पुढे काहीतरी गाव आहे, मी आपला दिसतंय ते, आणि तिथून तो लेफ्ट साईडला फाटा आहे. तर बघू पुढे काय कसं आहे. आता सध्या आपण खेतियामध्ये, तर आपण आहे ना मेन खेतियाच्या सिटीमध्ये एंट्री केली. आणि तुम्हाला तर माहीतच असेल, हा एक नॅशनल हायवे सारखाच ओळखला जाणार आहे. कारण इथून जे आहे ना मेन रूट, जो आग्रा वगैरे जो जातो ना, जबलपूर वगैरे, तर इथून जाण्यासाठी ट्रकचा वगैरे रूट आहे. त्यामुळे गाड्या ज्या आहे ना सर्व इथूनच, तर खूप जास्त ट्रॅफिक असते इथून जाण्यासाठी. खेतियामधून निघण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. जवळपास अर्धा तास लागून गेला मला. मी वेटिंगला होतो इकडे, अक्षरशः उभा होता ट्रकच्या मागे. जसं की तुम्ही मागच्या क्लिपमध्ये महाराष्ट्राची हद्द समाप्त म्हणून बोर्ड बघितला आणि जो ब्रिज लागला होता, पूल लागला होता, तर तो जो पूल आहे ना, तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची जी बाँड्री आहे तिला ओळखण्यासाठी म्हणून तो पूल आहे. तर ह्या साईडला, पुलाच्या साईडला महाराष्ट्र आहे आणि पुलाच्या साईडला मध्य प्रदेश. तर इथूनच आपल्याला आता आपण आहे सध्या मध्य प्रदेशमध्ये. तर खेत्यामधून आल्यानंतर आहे ना आपल्याला लेफ्ट साईडला फाटा आहे एक्झॅक्ट. बोकराटा आणि पाटी आणि बडवानीचा रस्ता जो आहे ना, तर आपण त्या रोडला जाणार आहे. तर बघू अजून पुढे कोणकोणते गाव कसे लागतात ते. तर तुम्हाला जो समोर इंदोर, बडवानी, पाटी आणि बोकराटा म्हणून गाव आहे ना, तर आपल्याला आहे ना बोकराटा ह्या गावाला जायचं आहे आणि तिथून पुन्हा फाटा आहे तोरणमाळ हिल स्टेशनसाठी जाणार आहे. तर माझा हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे का मध्य प्रदेशमधून जे लोक येतात ना किंवा शहादेकडूनही, तर नवीन रूटचा अनुभव घेण्यासाठी. कारण इथूनही घाट रस्ता आहे. नेहमी तर आपण मसावद आणि राणीपूर वगैरे, कोटबानी, केलापानी, लेगापानी या मार्गाने येतच असतो. पण मध्य प्रदेशमधून येण्यासाठी नवीन रूट आणि अंधारामध्ये जाण्याचा अनुभव काय आहे तो घेण्यासाठी आपण जात आहे. जोपर्यंत आपल्याला वाटेल तोपर्यंत घाटामध्ये प्रवास करू. पूर्ण पुढे तर तोरणमाळला पोहोचतो नाही पोहोचत बघू आता. तर तुम्हाला जे नावाचं ते दाखवलं किलोमीटरचं वगैरे, तर तिथून आपण आता निघालेलो आहे आणि पुढे रस्ता वगैरे जो आहे काय कसा राहणार आहे बघू. समोर तुम्हाला, मला माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे की तो डोंगर, पण आपण त्या डोंगरात नक्की जाणार आहे. आता संध्याकाळचे 7:30 वाजत आहे आणि अंधार व्हायची सुरुवात झालेली आहे. उशीर झाला कामामुळे, पण शूट करायचं म्हणजे असं जायचंच होतं मला तोरणमाळला आणि इमर्जन्सी कॉल आला मला तिकडून आणि मला अचानक तोरणमाळ जावं लागत आहे. म्हणजे तोरणमाळ नाही, पण तोरणमाळच्या एंट्रीवरच आपलं काम आहे थोड्यापुरतं, तिथपर्यंत नाही. पण आपल्याला ह्या रूटनी कसं जाता येतं ना, जाण्याच्याच हिशोबाने म्हटलं शूट पण घेऊन घेऊ आणि रूट बी कव्हर होऊन जाईल, त्या हिशोबाने आपण घेतो. एवढं क्लिअर तर येणार नाही आता रात्रीचं, पण जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. आता आहे ना जवळपास 5-6 किलोमीटर पुढे आलो खेतियापासनं आणि मलफा हे गाव लागलं. तुम्ही जर माझा जाल्यापानीचा ब्लॉग बघितला असेल ना, जाल्यापानी वॉटरफॉलचा, तर मलफा ह्या गावातूनच राईट साईडला फाटा आहे. तर पावसाळ्याची आता सुरुवात होणारच आहे. तर तुम्हाला रूट बघायचा असेल तर माझ्या जाल्यापानीचा ब्लॉग पण बघा, तुम्हाला लक्षात पण येईल.
आणि पुढे करणपुरा म्हणून पण फाटा लागतो, पण तिकडे नाही, आपण तिकडे न जाता आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे आपल्याला बोकरटाला. तर पुढे आल्यानंतर आहे ना तोरणमाळ आणि राणीपूरचा देखील फाटा आहे हा, बरं का. पण आपल्याला आहे ना तो फाटा न घेता आहे ना आपल्याला बोकरटा ह्या गावाला सरळ जायचं आहे. तर तोरणमाळ आणि राणीपूरचा जो फाटा आहे ना तो इथून 22 किलोमीटर बोकरटा म्हणून हे गाव आहे. तर आपण आहे ना बोकरटा पाटीचा रस्ता पकडून सरळ जायचं आहे. तर हा रूट आहे तो नवीन तोरणमाळला जाण्यासाठी, हा रूट न पकडता लेफ्ट साईडचा. प्रॉब्लेम असा झालेला आहे का अंधार खूप होऊन गेलेला आहे आणि शूटमध्ये किती दिसेल आणि किती दिसणार नाही काय माहिती नाही. पण आपल्याला फक्त एक रूट आपल्या प्रेक्षकांना, आपल्या सबस्क्रायबरला दाखवायचा होता. आणि मग ह्या रूटनी कसं काय बघण्यासारखं आहे की नाही आहे, किंवा आता पावसाळा सुरुवात होणार आहे आणि तोरणमाळ हिल स्टेशन म्हटल्यावर खूप सारे टुरिस्ट व्हिजिट करतात. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या रूटचा आनंद लुटतील ह्याच हिशोबाने हा व्हिडिओ काढण्याचा माझा उद्देश आहे. पण निघालो होतो 4010 किलोमीटरवर आणि आपण शहादेवरून निघालो होतो हां तेव्हा 4010 किलोमीटरवर. आणि आता आपण 4041 किलोमीटर म्हणजे 31 किलोमीटर आपण शहादेवरनं लांब आलेलो आहे. तर आपण आलो कसं शहादा, खेतिया आणि मग खेतियामधून लेफ्ट साईडला फाटा आहे बोकरटा आणि पाटी, बडवानी, इंदोरचा रूट आहे. अजून एक म्हणजे दुसरा स्ट्रेट पण जातो खेतियामधून इंदोरला, पण हा एक दुसरा अजून एक रूट आहे. तर त्या रूटनी आपण असे जात आहे, त्या रूटनी बोकरटावरून तोरणमाळाचा पुढे फाटा आहे. तर बघू आपण पुढे. रस्ता सिमेंटचा रोड आहे, कॉन्क्रीटचा. आणि पुढे माहिती नाही मला अजून. इथून जवळपास आता 17-18 किलोमीटर बोकरटा म्हणून गाव आहे, तेवढं बाकी अजून रूट. आणि पुढे रस्ता कसा आहे काय माहिती नाही, आणि पुढून घाट रस्ता आहे, बघू अजून पुढे. रोड आहे ना खूप सुंदर वाटत आहे मला. आणि पावसाळ्यामध्ये ना 100% येणार म्हणजे येणार इकडे मी. यार काय रस्ता आहे, पण एकदम एक नंबर वाटत आहे. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये काय माहिती दिसत आहे का नाही दिसत आहे, पण पावसाळ्यामधून इथून पाणी वाहत असेल, काय एक नंबर सीन असेल हा का. आणि समोर बोर्ड दिसत आहे तुम्हाला, तर घाट आरंभ आहे. इथूनच घाटाची सुरुवात झालेली आहे. दिवसा यायला पाहिजे होतं यार, पण आपण आहे ना पावसाळ्यात नक्कीच हा रूट कव्हर करू पुन्हा एकदा. नाहीतर पुन्हा एकदा आपण दिवसाही येण्याचा प्रयत्न करू, जेव्हा जमेल तेव्हा, आपल्याला टाईम जसा भेटला तसा. तुम्हाला हवा असेल पुन्हा कव्हर करून हा रूट तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. इथलं जंगल म्हणजे ना अंधार आहे, कॅमेऱ्यात दिसत नसेल, पण पूर्ण राखीव वाटत आहे मला. पूर्ण खूप सारे झाडं आहे आणि इथे पूर्ण डोंगर वगैरे. हे पूर्ण सातपुड्याचा पर्वतरांगा आहे. आणि पुढे ब्रिज दिसत आहे की नाही काय माहिती नाही तुम्हाला. इथून नदी आहे वाटतं, इथून नदी लागते वाटतं. आणि हा रस्ता काय बघायला मजा येणार आहे. फर्स्ट टाइम आलो आम्ही, रात्री झालेलो आहे, पण रस्ता एक नंबर आहे. आणि पावसाळ्यामधली इथली झलक जी असेल ना ती खरंच खूप बघण्यालायक आहे यार, एक नंबर. जागेवर आहे ना इकडे बोर्ड लावलेले आहे, आणि म्हणजे घाट रस्ता आहे जंगलातून, आणि वो गाडी हळू चालवा असं हिंदीमध्ये इथे बोर्ड लावलेले आहे. तर मला तरी वाटतं ना हा जो घाट रस्ता आहे हा खूप रिस्की असेल. मी दिवसाही कधी आलेलो नाही, डायरेक्ट रात्री आलो. आणि खूप जबरदस्त घाट रस्ता आहे आणि चढाव खतरनाक आहे, खूप उभा चढाव आहे एकदम. मी बघतच असाल गाडी जेमतेम चढत आहे माझी, सेकंड गिअरला आहे, पण गाडी चढायला खूप ताकद लागत आहे. आणि पूर्ण अजून एक बोर्ड आहे, तर इथे आगे अंधा मोड आहे म्हणे. तर खूप जास्त टर्न आहे इथे. घाट रस्ता म्हणजे जबरदस्त आहे. बाकी अजून इथून बोकरटा 13 किलोमीटरवर आहे, आणि अजून किती घाट रस्ता आहे आपल्याला माहिती नाही. पण रस्ता आहे ना इथे फिरण्यासारखं मजा येईल पावसाळ्यामध्ये. टुरिस्ट म्हणजे ज्याला फिरायचा शौक आहे ना त्यांनी नक्कीच हा रूट एकदा येऊन बघा, मजा येईल तुम्हाला. थोडा घाट रस्ता संपून आहे ना थोडा प्लेन लागलेला आहे, म्हणजे अजून पुढे घाट सुरूच होते. आणि आंबा पडाव म्हणून गाव लागलेलं आहे आपल्याला. अजून इथून 12 किलोमीटरवर बोकरटा म्हणून गाव आहे. पुढे जाऊन बघू अजून पुढे काय कसा फाटा वगैरे आहे.
पूर्ण मला तरी वाटतं आपल्याला आहे ना तोरणमाळ तर नाही पोहोचता येणार, पण जेवढा मेन रूट आहे ना जेवढा सांगता येईल मला, का इथून असं एवढं जाता येईल तिथपर्यंत नक्कीच घेऊन जाईल तुम्हाला. इकडे ना एवढी रहदारी बघायला नाही मिळत आपल्याला. खूप 5-10 मिनिटांनी एखादी गाडी भेटली तर भेटली, जसं की आता एक मोटरसायकल येते, अशी एखादी गाडी भेटली तर भेटली. बाकी इथे एवढी रहदारी वगैरे काहीच नाही. आणि घाट रस्ता आहे आणि म्हणजे मला तरी वाटतं एवढं रिस्क नाही आहे, कारण थोड्या अंतरावर आहे ना घाटातली थोडे दुकान वगैरे मला 1-2 दिसले, तर एवढा काही रिस्क वाटत नाही मला. पण रूट एक नंबर आहे यार. ज्याला फिरायची हौस आहे आणि निसर्गाची आवड आहे ना त्यांनी हा रूटनी तोरणमाळला जायचा प्रयत्न एकदा नक्कीच करावा असं मला वाटतं. मी आहे ना जवळपास आहे ना 8 ते 9 किलोमीटर आलो आणि हा रोड जो आहे ना खूप मोकळा वाटत आहे मला. जवळपास असं मला वाटत आहे का मी 4 लेनला चालत आहे, असं इतका मोकळा रोड आहे. म्हणजे 2 वेज आहे रस्ता जो आहे ना, तो असा वाटत आहे का 4 लेन सारखा एकदम मोकळा आणि भारी रस्ता आहे. दरड वगैरे कोसळलेही ना तरी इथे साईडला हे कठडे वगैरे बांधलेले आहे, तर त्यामुळे एकदम रोडला येणार नाही अशी सोय आहे ह्या रस्त्याला. आणि मी 7-8 किलोमीटर पासून येतोय आणि माझ्या लेफ्ट साईडला आहे ना कंटिन्युअस कोणती तरी नदी आहे. कोणी जर ह्या एरियामधला माझा व्हिडिओ बघत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा का ह्या एरियामधली म्हणजे ही जी नदी आहे रोडच्या साईडला बोकरटाच्या रोडला, तर ही नदी कोणती आहे. कारण एवढा लांबून मी येतच आहे तरी पण ही नदी अजूनपर्यंत रस्त्याच्या साईडलाच आहे. पावसाळ्यात यार बघण्यालायक, खरंच खूप बघण्यालायक आहे. नक्की व्हिजिट करा तुम्ही. आणि तुम्ही बघत असाल समोर आहे ना दोन्ही डोंगराला कोरून आहे ना इतका जबरदस्त असा रस्ता बनवलेला आहे हा यार, एक नंबर यार. तर पाहायला आहे ना खूप सुंदर आहे हा. पावसाळ्यामुळे आपण आलंच पाहिजे इकडे. आणि तुम्ही बघत असाल पूर्ण जाळी लावलेली आहे, म्हणजे पूर्ण कठड्यांना आहे ना पूर्ण डोंगराला जाळी लावलेली आहे. आणि अचानकच पुढे एक तीव्र उतार पण आहे. रस्ता आहे ना खरंच यार सुपर आहे हा, बघण्यासारखा रस्ता आहे. बघत असाल व्हिडिओमध्ये एवढं खरंच खूप पस्तावा राहिला. माझं काम नसतं, उशीर नसता झाला ना खरंच इथे आपण आहे ना दिवसा आले पाहिजे होते. दिवसा खरंच बघण्यालायक आहे इथे. आणि आपण इथे रात्री प्रवास करतोय. खूप सुंदर रोड आहे हा. पण मला थोडी मनामध्ये भीती पण आहे. तसं आम्ही 2 जण आहे, पण कसं आहे घाट रस्ता आहे, जंगलचा रस्ता आहे, वन्य प्राण्यांचीही भीती आहे इकडे. बिबट्या वगैरे सारखे पण प्राण्यांचे इथे बोर्ड वगैरे लावलेले आहे आणि जास्त रहदारी पण नाही. तर कोणाला ज्यांना माहिती नसेल त्यांनी रात्रीचा प्रवास टाळावा, दिवसा प्रवास करा. माझं ते योगायोग आल्याने मला रात्रीचा प्रवास करावा लागत आहे आणि त्या हिशोबाने म्हटलं रूट पण कवर करून घेऊ आपल्या यूट्यूबसाठी. तर त्यामुळे आपण हा ब्लॉग पण शूट करून घेतोय. जवळपास आहे ना मी 13 ते 14 किलोमीटर आलो आणि घाट समाप्तचा बोर्ड लागला. तर मला तरी वाटतं आता इथून पुढे घाट जो आहे तो बोकरटाचा त्याकडून तोरणमाळचा जो फाटा आहे ना लेफ्ट साईडला तिथून घाटचा आरंभ होण्याची शक्यता आहे. आता तसं बघूच पुढे व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्ही घाट रस्ता वगैरे पुढे कसा आहे काय आहे ते. आता सध्या एवढा घाट रस्ता नाही, पण एरिया जो आहे हा फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण. तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला का इकडे येत असताना आहे ना तुम्ही बाईक्सवर येत असाल तर सेफ्टी गिअर्सचा वापर करायला विसरू नका किंवा हेल्मेट घालूनच प्रवास करा इथे. कारण इथे दरड किंवा काही कोसळण्याची शक्यता आहे, कारण पूर्ण आजूबाजूला डोंगर आहे आणि त्याच्या डोंगरामधून आपल्याला हा प्रवास करावा लागतो. तर एक गडबड होऊन गेलेली आमच्याकडून. तुम्हाला मी काय सांगू, आता बोकरटा गावाकडे पोहोचून गेलेलो आहे आणि मित्राचा फोन आला. तर आंबापाडा मागे गाव तुम्हाला क्लिपमध्ये दिसलं असेल ना, तर त्या गावाकडून जवळ तिकडे फाटा आहे आणि अशी गडबड झाली का आता पुन्हा आम्हाला त्या घाटामधून
जो घाट तुम्हाला दाखवला होता दोन्ही डोंगरांच्या मधून जो वगैरे जाळी वगैरे लावलेली होती तो पुन्हा पार करून रिटर्न आम्हाला जायचं आहे आणि आंबापाडाकडे. तर तिथूनच तोरणमाळचा फाटा आहे. माहिती नसल्यामुळे गडबड झाली आणि रात्रीच्या वेळमुळे ना आम्हाला काहीच समजलेलं नाही रस्ता कुठे काय, खूप लहान फाटा आहे म्हणे. तर चला आपण रिटर्न जाऊ आणि तुम्हाला पुन्हा तो रूट दाखवतो थोडासा. बेकार गडबड झाली मित्रांनो, कारण आहे ना मित्राचा फोन इथे नेटवर्क नाही आहे. इकडे येत असताना विशेष काळजी घ्या, नेटवर्क नाही. ह्या घाटामध्ये नेटवर्क आपल्याला बिलकुल बघायला मिळत नाही. त्या कारणास्तव आम्हाला प्रॉब्लेम झालेला. आम्ही बोकरटाकडे गावाजवळ पोहोचून गेलेलो आणि अचानक मित्राचा फोन आला. तो तिकडे वरती होता घाटामध्ये, धावडी का काहीतरी आहे गाव तिकडे. तर तिथून त्याचा कॉल लागला आणि आंबापाडा आणि ह्या एरियामध्ये ना नेटवर्क नसल्यामुळे आम्हाला कळलंच नाही का आम्ही कुठे चाललो आहे असं. आणि आमचा मॅप बंद होऊन गेलेला होता विशेष म्हणजे. आणि फाटा जो आहे ना मॅपला बोकरटाकडून असं दाखवत होतं गुगल मॅपला, त्याच्यामुळे आम्हाला एवढं डिटेलमध्ये समजलं नाही. आणि आता अशी गडबड झाली, एका जवळपास 10-1 किलोमीटर आहे ना आम्ही पूर्ण पुढे लांब येऊन गेलेलो आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो बोकरटा जायचं आहे असं, म्हणजे एक्झॅक्टली आहे ना बोकरटाला नाही जायचं आहे आपल्याला. आंबापाडा तुम्हाला मागे क्लिपमध्ये दाखवलं होतं त्या गावापर्यंत जायचं आणि तिथून पुढे तो टर्न आहे. तर किलोमीटर आपण मायनस करून घेऊ तेवढे किती किलोमीटर आलो होतो आणि मग तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल मी का शहादेवरनं तोरणमाळ किती किलोमीटर पडतं ते. पुन्हा आहे ना आम्ही त्याच घाटात रिटर्न आलेले आहे. जवळपास तो घाट जो होता ना तो 5 किलोमीटरच्या अंतरावर होता. आम्ही पुढे गेलो होतो, तुम्हाला जो जाळी वगैरे लावलेली होती तो घाट रस्त्यामध्ये पुन्हा येऊन गेलेलो आहे आम्ही. आणि इतकी गडबड होऊन गेली आमच्याकडून समजलं नाही. म्हणून आहे ना तुम्ही याल तर नक्की हा व्हिडिओ बघून या या रस्त्याला, जेणेकरून तुमच्याकडून अशा चुका होणार नाही. कारण रेंज नसल्यामुळे ना आम्ही मित्राला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो, काय कुठून यायचं काय, पण रेंज नसल्यामुळे आम्हालाही माहिती नाही. आणि इकडे आम्ही स्थानिक लोकांना विचारलं थोडं, तर व्यवस्थित आम्हाला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला समजलं नाही का नेमकं कुठे जायचं काय असं. तर आंबापाडाव ह्या गावामध्ये पोहोचून गेलेलो आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो का, इथूनही पुढे म्हणजे आम्ही जवळपास आहे ना खूप जास्त पुढे आलेलो होतो असं वाटतं. मी 10 किलोमीटर आलो बोकरटा ह्या गावावरून, रिटर्न 10 किलोमीटर आलो आणि खेत्याच्या रूटला पुन्हा चाललेलो आहे. आणि इथून खेत्या जवळपास 20 किलोमीटर आहे अजून. तर बघू अजून पुढे कसा काय फाटा येतो. तर आंबापाडाव ह्या गावावरून पुढे आम्ही रिटर्न खेत्याच्या रूटला निघालेलो आहे. आणि भयानक फजिती झाली आमची, खूप एक्स्ट्राचा प्रवास झालेला आहे. जवळपास 10-12 किलोमीटर एक्स्ट्रा निघून गेले होते आम्ही. तसं तुम्हाला मायनस करून आहे ना नेमकं किती किलोमीटर होतात, शहादेवरून तोरणमाळ किती किलोमीटर पडतं. आपण तोरणमाळला आता पोहोचणार नाही म्हणून फक्त तुम्हाला आहे ना मित्र भेटल्यावर डिटेलमध्ये रूट सांगतो मी तुम्हाला. पण एक नंबर आहे इकडे येण्यासाठी ना फिरण्यासाठी भारी आहे. बोकरटापर्यंत जरी तुम्ही प्रवास केला ना तोरणमाळ जाता शहादेकडून इकडे फिरायचं असेल ना असंच घाट रस्त्याला, तरी खूप भारी आहे फिरण्यासाठी. जसा चढाव होता आता तसा रिटर्न जायला तीव्र उतार आहे. आणि इथे मी थांबून शूट घेऊ शकत होतो, आजूबाजूचं थोडंसं इथून आहे ना जबरदस्त व्ह्यू दिसतो. कारण पूर्ण इथून सिटीचा खेतिया वगैरे ना शहादापर्यंत व्ह्यू दिसतो. आपली नजर तेवढी नाही, पण समोर तुम्हाला दिसते की नाही काय माहिती, पण लाईट वगैरे जे ना एक नंबर दिसतात. पण इथे जंगलामध्ये आणि ह्या घाटामध्ये थांबणं थोडं रिस्क आहे. वन्य प्राण्यांची भीती असल्यामुळे ना इथे रात्रीचं थांबायचं म्हणजे खूप रिस्क आहे. त्यामुळे बोर्ड वगैरे पण लावलेले आहे इथे न थांबण्याचं, म्हणजे त्यांनी सांगितलेलं, त्यामुळे आपण थांबत नाही. तर फायनली आहे ना जिथे म्हणजे राणीपूर आणि तोरणमाळचा जो फाटा आहे तुम्हाला मी मागच्या क्लिपमध्ये सांगितला होता, तर त्या ठिकाणी पोहोचून गेलेलो आहे मित्राजवळ. आणि मॅटर असा झालेला आहे का त्याला काय वाटलं होतं, रेंज नसल्यामुळे आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि अर्जंटमध्ये निघालो. आणि त्याला मी जो रूट सांगितला होता ना त्या रूटनी तो आला नाही, मेन रूटने आला जो रेग्युलर आपला राणीपूर मार्गे जो आहे. तर त्या रूटने तो आला, त्याच्यामुळे गडबड झाली. आणि तुम्हाला जर ह्या रूटने जायचं असेल ना, आता आपण त्या रूटने जात नाही, आपण रिटर्न शहादा जातो आहे. तर तुम्हाला त्या रूटने जायचं असेल ना, तर त्या रूटने जाण्यासाठी ना शहादेवरून आहे ना तोरणमाळ जवळपास 85 ते 90 किलोमीटर आहे.
आणि तुम्हाला मी मार्ग सांगतो कसा जायचं आहे. शहादेवरून खेतिया या, खेतियावरून मलफा, म्हणजे खेतियातून लेफ्ट साईडला फाटा आहे मलफा, आणि मलफावरून आहे ना सरळ तोरणमाळ आणि राणीपूरचा फाटा आहे ना 10 किलोमीटरवर आहे. तो न पकडता सरळ तुम्ही बोकरटाला जा. आपण बरोबर चालले होते त्या रूटला, पण कन्फ्युजन रेंज नसल्यामुळे काय झालं मित्राचं, तो मेन रूटने आला आणि आपण जात होते दुसऱ्या रूटने, जलिंदरनाथ गुफा वगैरे झरारी ते आहे ना गाव, तर त्या रूटने. तर तुम्हाला जर जायचं असेल तर बोकरटाकडून फाटा आहे लेफ्ट साईडला. तर बोकरटामधून आहे ना जवळपास 32 किलोमीटर तोरणमाळ आहे, आणि इकडनं आहे ना बोकरटा शहादेवरनं हे जवळपास 50 ते 55 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर तुम्हाला जायचं असेल इकडून तर ह्या रूटने असं जा. आपण दिवसा एकदा रूट हा कवर करूच नक्की. तर तुम्हाला आहे ना माझा हा आजचा फजितीचा व्लॉग कसा वाटला तोरणमाळ जाण्याचा कमेंटमध्ये सांगा. आणि आताही माझं जायची तयारी होती, पण मित्र म्हणे अवॉइड कर रात्रीचा प्रवास करायला. आता जवळपास 9:30 पावणे 10 वाजायला आले, त्यामुळे कारण पूर्ण घाट रस्ता आहे म्हणे आणि वन्य प्राण्यांची रात्रीची वगैरे भीती असल्यामुळे आम्ही जात नाही. तर जो फाटा आहे ना बोकरटामधून आपण राईट रूटने चालले होते, तर आपण त्याला दिवसा कवर करू नक्कीच. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.